नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता गाडे. मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट आहे. आज आपण काही कॉमन गायनेकोलॉजिकल कंडिशन्सबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे पिरियड्स जे येतात. आता नॉर्मल पिरियड्स म्हणजे पिरियड्सच्या प्रिव्हियस पिरियडच्या डे 1 पासनं नेक्स्ट पिरियडच्या डे 1 पर्यंत 20 डेजपेक्षा जर तुम्हाला आधी येत असतील तर ते ॲबनॉर्मल असतात. 20 डेज इज नॉर्मल. आणि तसेच 45 डेज डे 1 टू डे 1 45 डेज इज नॉर्मल. आणि आफ्टर सर्टेन एज आफ्टर द एज ऑफ 35 दे शुड कम एव्हरी 35 डेज. 35 म्हणजे 35 डेजपेक्षा लेट येतात तर याचा अर्थ आपण पकडतो की तुमचे पिरियड्स लेट येतात. बाकी सगळ्यांचं पिरियड्सच्या ब्लिडिंगचं एक पॅटर्न असतं. कोणाला 2 पॅड्स होतात, कोणाला 4 पॅड्स होतात, अमक्या दिवशी पेन होतं. हे पॅटर्न जर नॉर्मल असेल तर इट्स ओके. हे पॅटर्न चेंज होत असेल तर पिरियड्समध्ये काहीतरी ॲबनॉर्मल आहे. युजली जेव्हा काही फिजिकल स्ट्रेस असतो, खूप गडबड होते किंवा खूप इमोशनल स्ट्रेस असतो, तर एखाद वेळेस पिरियड इकडे तिकडे किंवा एक 7 दिवस पिरियड इकडे तिकडे होणं इट्स ॲब्सोल्युटली ओके. त्याच्याबद्दल खूप काही काळजी घ्यायची गरज नाही. आणि पिरियड्स तुम्हाला नॅचरली बरोबर महिन्याला केव्हा येतात, जेव्हा तुम्ही हेल्दी आहात. जर तुमची हेल्थ परफेक्ट आहे, तुम्ही बरोबर खाता पिता आहात, तुमचं झोप बरोबर होते आहे, तुमची डेली एक्सरसाइज बरोबर होते आहे, हे सगळं जर सगळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन डिफिशियन्सी नाहीच आहे, तुम्ही सगळं खाण्यामध्ये बरोबर खाता, बरोबर रोज एक्सरसाइज करता, तर पिरियड्स पण बरोबर येतील. पिरियड्स येत आहेत बरोबर याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात. तुम्ही हेल्दी नसले तर पिरियड्स वेळेच्या वेळेला येणार नाही.